65 इमारतींच्या रहिवाशांची आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचं कारण एवढंच होतं की गेल्या 2 दिवसापूर्वी हायकोर्टामध्ये या इमारतींसंदर्भात एक सुनावणी झाली होती। या सुनावणीमध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे की या 65 इमारतींना या प्रकरणामध्ये पार्टी करून घेण्यात यावं आणि या 65 इमारतीमधील रहिवाशांचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात यावं। त्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली। आम्ही कोर्टाचे खूप खूप धन्यवाद मानतो की गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो की कोर्टाने आम्हाला या केसमध्ये पार्टी करून घ्यावी, कारण या केसमध्ये आमच्या या 65 इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला पार्टी करून घेतलं जात नव्हतं। परंतु हायकोर्टाचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी या केसमध्ये आम्हाला पार्टी करून घेतलेलं आहे आणि या इमारतींचं म्हणणं आता कोर्ट ऐकणार आहे आणि त्यानंतरच या केसवरती निकाल लागेल आणि या रहिवाशांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे। आत्ताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी फोनवरून या सर्व लोकांचा मी संपर्क करून दिलेला आहे। त्यांनीही सांगितलेलं आहे की या 65 इमारतींच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी ठामपणे या 65 इमारतीमधील रहिवाशांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि या रहिवाशांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण विश्वासाने उभा राहणार आहे।